येस मेलबॉय इज बॅक. मेलबॉय आलेला आहे. त्या खेळाडूची आतुरतेने वाट बघत होतो तो मेलबॉय आलेला आहे. याचा अर्थ की थोडे अजून थोडी मजबूत झालेली आहे मास्टर ए गोराई संघ. स्ट्राईकवर योगेश, नॉन स्ट्राईकवर रिचर्ड. ही सलामीची जोडी मैदानामध्ये आलेली आहे. आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज पहिलं शतक टाकण्यासाठी गोलंदाज मायकल झोलार हा गोलंदाज आलेला आहे. येस निखिल आणि ग्लेन हे देखील आमच्या समोरून जात आहेत. स्ट्राईकवर योगेश, नॉन स्ट्राईकवर आपण रिचर्ड यांना बघतोय. काय जबरदस्त सामना, हृदयाचे ठोके बंद करणारा सामना बघितला. याच्या पुढचा सामना क्वार्टर फायनलचा सामना होता. मायकल पहिला चेंडू टाकण्यासाठी तयार. पहिला चेंडूवर एक फेअर ड्राय फटका, चेंडू जातोय कव्हरच्या दिशेने. एकदा पूर्ण जेम्स याच्याकडून सरा थोडं खराब क्षेत्ररक्षण. त्या खराब क्षेत्ररक्षणाचा फायदा 2 धावेने घेतलेला आहे मालवणी बी या संघाने. या 2 धावसंख्येने खातं उघडले योगेश यांचं आणि श्री गणेशा झाल्या देखील तो मालवणी बी या संघाचा 2 या धावसंख्येनं. पुन्हा एकदा गोलंदाज मायकल. आपल्या शतकातील पुढचा चेंडू त्याच दिशेने पण पुन्हा एकदा फटका. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेला धावतायत. ओ दुसरी धाव डायरेक्ट हिटचा. इथं मला वाटतं पेद्रू बघत होता की डायरेक्ट हिट होईल पण तसं काय झालेलं नाहीये. 2 धावात तिसरी धाव आणि चौथी धाव देखील पूर्ण. बघा काय मॅजिक आहे. 2 धावा नव्हत्या त्या 4 धावा पूर्ण करतायत. याला म्हणतायत रनिंग बिटवीन द विकेटच्या 2 फलंदाजामध्ये. योगेश थोडे थकलेले आहेत आणि रिचर्ड देखील थकलेले आहेत. 4 धावा धावून काढणं म्हणजे कठीण आहे. या 4 धावसंख्येने धावसंख्या पोहोचली ती 6 या धावसंख्येवर. सहा धावा बिनगडी बाद. पहिला इथं आपण बघितलं की पहिला शतक मैदानावर चालू आहे. गोलंदाज मायकल झोलार आपल्या शतकातील पुढचा चेंडू घेऊन येतोय. शफलवर मारण्याचा प्रयत्न पुन्हा सफल. चेंडू जातोय लेग स्टिकच्या बाहेर. चेंडू जातोय तिथं मला वाटतं योगेश थकलेले आहेत, पडलेले आहेत तिथं. बघा भरपूर जणांना थोडा त्रास होतोय. कार देखील एकच धाव मिळेल. जरा अल्लाद पोचायच्या लवकर पाणी घेऊन आणि बॉक्स पडणे. थोडा योगेश यांना थोडी दुखापत झाली पण धावताना थोडे स्लिप झाले ते. आणि स्लिप झाल्यामुळे बघा आपण व्यावसायिक क्रिकेटर नाही आहोत. आपण 40+ ची स्पर्धा खेळतोय. धाव संख्या झाली 7. 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. मला वाटतं योगेश हे रिटायर्ड हार्ट होत आहेत. त्यांना जमणार लाईफ. धाव संख्या झाली 7. 3 चेंडूला चेंडू सामोरे गेलेले आहेत. योगेश खेळतोय 7 वर. नॉन स्ट्रायकर रिचर्ड आता प्रथम स्ट्राईक वर येतोय. चेंडू ऑफ साईडच्या दिशेने खेळून काढलेला आहे. चेंडू जातो ऑफच्या दिशेने. मायकेल याच्याकडून क्षेत्ररक्षण कव्हर मध्ये क्षेत्ररक्षण केलं जाईल. एक धाव पूर्ण आणि दुसरी धाव घेण्याच्या मोहामध्ये इथं फलंदाज बाद होतोय. रिचर्ड हा फलंदाज बाद होतोय.
नवीन फलंदाज येतोय. त्या फलंदाजाने अगोदरच्या सामन्यामध्ये 28 धावा केल्या होत्या. पांडुरंग बंगणे या फलंदाजाला नंबर 3 वर पाठवलेलं आहे. या फलंदाजाने खरोखरच जेव्हापासून त्यांचा सामना चालू झालेला आहे दुपारपासून, तेव्हापासून खूप प्रभावित केलेलं आहे मालवणी बिया संघासाठी. गोलंदाज मायकेल झोलार आपल्या शतकात पुढचा चेंडू आणि पुढचा चेंडू टाकणार होता पांडुरंगना पहिला चेंडू, पण पंच ठाकूर सरांकडून तो वाईट बॉल घोषित होतोय. एक एक्स्ट्रा धाव भेटते. या एक्स्ट्रा धावेच्या साईने धावसंख्या पोहोचली ती 9 या धावसंख्येवर. साईनाथ स्पोर्ट क्लब मालवणी बी या संघाची प्रथम फलंदाजी करताना टॉस हारला होता. मायकेल ऐतोल्या टॉस जिंकून प्रथम शतरक्षण स्वीकारलं. फलंदाजीसाठी आमंत्रित मालवणी बी संघाला केलं. त्याचं पहिलं शतक मैदानावर चालू आहे. पुढचा चेंडू मोठा फटका शतरक्षक चेंडूच्या खाली डिकू आणि या हातामध्ये चेंडू गेला तर तो कधी सुटेल असं वाटत नाहीये, कारण या खेळाडूने पहिल्या शतकातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे मायकेल झोलार यांचा. स्ट्राईकवर प्रशांत जॅक आलेला आहे, ज्यांनी चांगली फलंदाजी पहिल्याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये केली होती. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न, गॅपमधून चेंडू ट्रॅव्हल होतो, एक धाव पूर्ण केली जाईल. आणि बघा योगेश एवढा थकलेला आहे, लागलेला आहे, तरी दुसऱ्या धावेसाठी येतोय. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावेच्या साह्याने धाव संख्या पोहोचलेली आहे ती 11 या धावसंख्येवर. पहिल्या शतकाचा खेळ संपलेला आहे, धावसंख्या झाली 11. आता बघूया थोडी संधी पुन्हा एकदा ब्राईन यांना डीजे वाजवण्याची भेटलेली आहे. साठी मेलबॉय या गोलंदाजाला आपण इथं बघितले. 2 सामने तो नव्हता, कुठं कामासाठी गेला होता. चहा नाश्ता बिस्किट्स रेडी आहे, कोणाला लागत असेल. चहा समोसा आहे, सॉरी चहा समोसा आहे तिथं रेडी आहे. आपलं जर गार्डन आहे तिथं रेडी आहे, कोण घ्यायचं असेल तर तिथं जाऊन घ्यायचं आहे. पहिला चेंडू, चांगला चेंडू बघा, पहिला चेंडू ब्लॉक होलमध्ये आणि चेंडूला फसवलं गेलेलं आहे फलंदाजाला योगेश यांना. चेंडू स्वतः फॉलो थ्रू मध्ये पकडला जातोय. धाव संख्या झाली ती 11. एक शतक आणि एक चेंडूचा खेळ धाव संख्या 11. गोलंदाज पुन्हा एकदा त्याच प्रकारे त्याच लईवर गोलंदाजी, यॉर्कर 2 बॅक टू बॅक चेंडू यॉर्कर आणि दोन्ही चेंडू डॉट जात आहेत. आता गोलंदाजीमध्ये चांगली भरती झालेली आहे. मास्टर ए संघाला, गोरा या संघाला, कारण बेलबॉय आला, त्याच्यानंतर मायकेल यांनी पहिलं शतक टाकलं. त्याच्यानंतर मला वाटतं गोलंदाजीसाठी जेम्सी तयार आहे आणि शेवटचं शतक एखाद वेळेस गोलंदाजाला दिलं जाईल, कोणत्या तर बघायचं आहे. पुन्हा एकदा 3 बॅक टू बॅक डॉट चेंडू, पण मात्र इथं धावबाद होताना दिसतोय तो योगेश यांनी अगोदरच पहिला तो धावबाद होण्याचा प्रयत्न करत होता, पण मात्र तो आता बाद होतोय 3 चेंडू गेल्यानंतर. हे आलेले आहेत, त्याचा आम्ही मनापासून आभार मानतोय. मॅक याला जर कोण ओळखत नसेल, आणि रेहान देखील आहेत. 2 ओनर आपल्या जवळ आहेत. या 2 ओनरचा आपण सत्कार करणार आहोत. एक पुष्पगुच्छ आणि
मानाची शाल देण्यासाठी त्यांना इथं आपण आमंत्रित केलेलं आहे, ज्याने आपल्या या स्पर्धेसाठी खूप चेंडू खूप उंच गेलेला आहे. स्वतः मेलबॉय येतोय, पण नाही, तिथं देखील थोडी गफलत. चेंडू पडते दोन्ही क्षेत्ररक्षकाच्या मध्ये. राकेश जरा इथं यायचंय. सीसेलचे मालक मॅक्स आणि रेहन हे दोन आपल्या जवळ व्यक्ती आलेले आहेत. गोलंदाज मेलबॉय, आपल्या शतकातील पुढचा चेंडू प्रशांत चॅक याला. ओ, स्वीपचा फटका मात्र नाही. अपील केली नाही. मेलबॉयला माहिती आहे की चेंडू खूप लांब आहे, स्टंपासून खूप दूर आहे. आणि लेग बायचा इशारा पंच ठाकूर सरांकडून एक एक्स्ट्रा धावेने धावसंख्या पोहोचलेली आहे ती 14 या धावसंख्येवर. शिशेलचे मालक यांचे दोन जे मालक आहेत त्यांचा सत्कार होतोय. आपले करण पांडुरंगी या सरांकडून त्याचा सत्कार होतोय. एक पुष्पगुच्छ आहे आणि एक मानाची शाल देखील त्यांच्या पाठीवर टाकली जाते. पुढचा चेंडू देखील चांगला मोठा फटका, पण शतरक्षक समोर येतोय शाल्विन झोलार आणि झेल पकडला जातोय. फलंदाज इथं बाद होतो तो मॅल्कम कोहली देखील. असं म्हटलं जातं, कारण या गोलंदाजाने खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे. त्याच्याच मुळे त्या गोलंदाजाला इथं आपण बघितलंय. 2 सामने नव्हता, पण तिसऱ्या सामन्यामध्ये चांगली कमबॅक गोलंदाजी बघायला भेटलेली आहे. मनोरी मास्टर संघ देखील दाखल झालाय. कालचा फायनलिस्ट संघ आहे. जेमसी येतोय. मी सांगितल्याप्रमाणे 4थं शतक जेमसी, त्याच्यानंतर तिसरं शतक जेमसी, आणि त्याच्यानंतर गोलंदाज कोण काढणार ते बघायचं आहे. पहिला चेंडू आणि अखुरी टप्प्याचा चेंडू दिल्यानंतर जेमसी याचा चेंडू तो खरोखरच बाहेर झाला. शॉर्ट पिच चेंडू, आणि शॉर्ट पिच चेंडूला तो मारेलच, कारण त्या फलंदाजाकडे खूप ताकद आहे. स्ट्रॉंगली फटके मारतोय. चेंडू जातो 6 या धावसंख्येसाठी, आणि धावसंख्या बॅटची एज लागून यष्टीरक्षक मायकल झोलार यांनी तो झेल पकडलेला आहे, आणि प्रशांत जॅक इज बॅक टू द डग आउट. थँक्यू रॉय, थँक्यू ब्रायन. नवीन फलंदाज मनोज येतोय, ज्या खेळाडूने याच्या अगोदर सामना दिला होता मालवणी संघाला. काय फटका आहे, जबरदस्त गॅप मधून ट्रॅव्हल होतोय. नंदू जोपर्यंत पोहोचेल तोपर्यंत 2 धावा सहजरित्या दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत, आणि या 2 धावीच्या साहाय्याने धाव संख्या पोहोचली ती 22 या धावसंख्येवर. या 2 धावीच्या साईडने मनोज यांनी आपली धावसंख्येचं खातं ओपन केलेलं. धावसंख्या झाली ती 22. तिसरं शतक मैदानावर चालू आहे. बॅकफुटवर खेळण्याचा प्रयत्न करतोय, आणि हे चेंडू बॅकफुटवर खेळणं खूप कठीण होईल, आणि तुम्हाला एक स्टेप पुढे यायचं होतं, पण बॅकफुटवर खेळण्याचा प्रयत्न केला तो चेंडू जातोय डॉट. धाव संख्या 22. जेम्सी यांनी आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 8 धावातल्या, त्याच्यामध्ये एक षटकार आहे. म्हणजे चांगली कमबॅक गोलंदाजी आहे. किरण, थँक्यू. हो, आता देखील चांगला फटका. या चेंडूवर धावण्याची गरज नाहीये, कारण तिथं शतरक्षक नाहीये. 2 बाउंड चेंडू पोहोचतोय 4 या धावसंख्येसाठी.
या चौकाराची सायणी धावसंख्या पोहोचली ती 26 या धावसंख्येवर. मनोज याची फलंदाजी, कॅप्टनशिप त्याला दिलेली आहे, कारण आज जितेश आपले आलेले नाही आहेत, त्याच्यामुळे त्याला व्हाईस कॅप्टन होता, त्याला कॅप्टनशिप दिलेली आहे आजच्या सामन्यासाठी. पुन्हा पुन्हा एकदा एक कव्हर ड्राईव्ह आणि बायकल याच्याकडून पुन्हा मिस्टेक, आणि मिस्टेक मात्र चुकीला माफी नाहीये. 2 धावा पूर्ण, तिसऱ्या धावेसाठी धावतोय आणि तिसरी धाव हा न करता पूर्ण देखील झालेली आहे. बघा, एक खराब शतरक्षण, जिथं 1 धाव होती तर 2 धावा, 2 होत्या तिथं 3 मध्ये कन्वर्ट केल्या. या 3 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 3 शतकाच्या अखेरीस 29 या धावसंख्येवर. धावसंख्या 29. आता शेवटचं शतक आहे आणि शेवटच्या शतकासाठी कोण आणि तेच कव्हर करण्यासाठी जेम्स याला बोलवलं होतं, पण त्याच्यामध्ये 15 गेले. हरकत नाहीये. 3 शतकाचा खेळ संपला, धावसंख्या झाले 29. तिथं ड्रिंक्स ब्रेक झालेला आहे थोडा. तेवढी आता गरमी नाही आहे, कारण 5 वाजलेले आहेत आणि 5 वाजल्यामुळे सायंकाळची वेळ सुरू झालेली आहे. आज थोडा धाव कमी पडतोय, कालच्या दिवसामध्ये थोडा धाव कमी झालेला आहे, कारण हाच हवा आहे. बॉलर एव्हन यांनी जर हायट्रिक घेतली तर कॅनॉन फरेरा यांच्याकडून ₹1000 बक्षीस आहे. बघा, तो देखील मान हलवतोय, त्याचे फुटबॉल मित्र आहेत ते, की हायट्रिकसाठी ₹1000 बक्षीस कॅनॉन फेरेरा यांच्याकडून. पहिला चेंडू टाकण्यासाठी इथं तयार होता, पण मायकेल यांनी त्याला थांबवलेलं आहे. बाबा, पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर मोठा फटका आहे. नंदू याच्या सेफ हातमध्ये जातो आणि चेंडू पहिलाच फलंदाज चेंडूवर बाद झालेला आहे. एव्हन यांनी पहिल्या चेंडूवर एका फलंदाजाला बाद. नवीन फलंदाज आहे तो सायमन रॉड्रिक्स. या फलंदाजाला नंबर 7-8 वर पाठवलेलं आहे, कारण 6 फलंदाज आतापर्यंत 29 धावसंख्येवर बाद झालेले आहेत. बघा काय वलवलेलं आहे चेंडू, एक सिंगलसाठी एक काढतायत नाही. प्रशांत यांना स्ट्राईक देण्यासाठी एकच बस काय झालेली आहे असं म्हणावं लागेल. आणि धावसंख्या पोहोचली ती 30 या धावसंख्येवर. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 4 चेंडू प्रशांत याच्याकडून 2 मोठे फटक्याची गरज आहे मालवणी बी साईनाथ स्पोर्ट्सच्या या संघाला, आणि ती अपेक्षा देखील केली जाते त्यांच्या संघाकडून. त्याचा जो सपोर्ट स्टाफ बसलाय त्यांच्याकडून, कारण डावखुरा फलंदाज आहे आणि डावखुऱ्या फलंदाजाला आपल्यामध्ये आपले विश्वस्त आणि पौसर जिमखानाचे अध्यक्ष माननीय श्री मुकेशजी भंडारी साहेबांचं आगमन झालेलं आहे. आणि त्याच्याबरोबर आपण बघतोय संदीप भंडारी आहेत, त्याच्यानंतर काही मित्र देखील आहेत, हेमंत भंडारी देखील आलेले आहेत. मुख्य साहेबांचं आगमन झालेलं आहे इथं. पुढचा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज प्रशांत यानं, पण बॅट आणि बॉलमध्ये कॉन्टॅक्ट नाहीये. यष्टीरक्षकामार्फत पुन्हा गोलंदाजाला दिला जाईल, पण पंच ठाकूर सरांचा इशारा येतो तो वाईडचा. एक अवांतर धाव आहे बसा पुरण.
पुन्हा एकदा गोलंदाज. पुन्हा एकदा तोच प्रकार आहे, त्याच चेंडूचा ऍक्शन रिप्ले. पुन्हा व्हाईट बॉल घोषित होतोय. चांगली गोलंदाजी एवन करत होता, पण दोन मात्र वाईट गेल्यानंतर थोडं प्रेशर येते. आता मात्र थांबून मारलेला फटका, चेंडू गेलेल्या पायलेच्या दिशेने. खराब क्षेत्ररक्षण आणि खराब क्षेत्ररक्षणामुळे तिथं एक होती, तिथं 2 धावेमध्ये कन्वर्ट केल्या जात आहेत. आणि या 2 धावसंख्येने धावसंख्या पोचलेली आहे ती 34, 34 या धावसंख्येवर. धावसंख्या झाली 34. अजून पर्यंत 3 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. तीन चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. धाव संख्या 34. स्ट्राईक वर प्रशांत. पुन्हा एकदा चेंडू त्याच प्रकारे टाकलेले, पण क्षेत्ररक्षक तिथं तैनात आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेला धावतायत आणि दुसरी धाव देखील हसता खेळता पूर्ण केले दोन्ही फलंदाज सायमन आणि प्रशांत यानं. या 2 धावीच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 36 या धावसंख्येवर. अच्छा, आपल्यामध्ये एक मनोरी मास्टर संघाचा खेळाडू आहे अरविंद. त्याचा जन्मदिवस आहे, त्याच्यासाठी केक आणलेला आहे. एक इनिंग संपल्यानंतर त्याचा केक कापला जाणार आहे. तर इनास त्या अरविंदला इथं घेऊन या, आपण त्याचा केक कापणार आहोत. त्याचे सर्व खेळाडू, त्याचा भाव देखील आलेला आहे. परेश, तुम्ही देखील या, सर्वांनी यायचं आहे इथं, कारण आपले मुकेश भंडारी साहेब देखील आलेले आहेत. फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडूला फुल टॉल वसूल. चेंडू जातोय 6 या धावसंख्येसाठी. आपण मोठा मांडव बनवलाय त्याच्यावरून 6 या धावसंख्येसाठी आणि नो बॉलचा इशारा दे. धाव संख्या 43. अजूनपर्यंत 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. प्रशांत खेळतोय 10 या धावसंख्येवर. एक षटकार त्याच्या नावावर आहे. आता षटकार मारला त्या 3 चेंडू झाले होते, त्याच्यावर एक झाला. त्याच्यानंतर आता 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धाव संख्या 43. 2 चेंडूवर एक मोठ्या फटक्याची गरज आहे, म्हणजे 50शी गाठेल पुन्हा एकदा मालवणी बी संघ. कारण बघितलं की 50 धावेचं टार्गेट मालवणी ए संघाला दिलं होतं आणि ते टार्गेट त्यांना चेस करता आले नाही. 7 धावसंख्येने ते हरले होते, 6 धावसंख्येने. पुन्हा एकदा चेंडू जातो ऑनच्या दिशेने कार्पेटच्या सहाय्याने. क्षेत्ररक्षण येतोय लांब दूरवरून. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेला धावतायत. दुसरी धाव घेता घेता फलंदाजी पंच केव्हिन रॉड्रिक्स यांच्याकडून इशाऱ्यात फलंदाज बाद होतोय म्हणून एकच धाव मिळेल. या एक धावेच्या सहाय्याने धाव संख्या 44, 44 वर पोहोचलेली आहे. आता शेवटचा चेंडू. तर शेवटचा चेंडू आहे. धावसंख्या 45. नवीन फलंदाज देवेंद्र आलेला आहे आणि देवेंद्र बघूया सिंगलवर डील करतोय, चौकार येतोय की षटकार येतोय. मात्र जी धाव्यांची आवश्यकता होती ती पूर्ण झालेली, म्हणजे 40-45 धावेचं टार्गेट ठेवायचं होतं त्यांना, असं मनोज यांनी अगोदर सांगितलं होतं की 45 पर्यंत आमची धावेचं टार्गेट असेल. एवन गोलंदाजीसाठी तयार होतोय आणि चेंडू टाकला जातोय आणि नाही, पंच सांगतायत की हा चेंडू फेअर डिलिव्हरी आहे. याचा अर्थ की शतक नंबर 4 पूर्ण झालेले आहेत. आणि धाव संख्या झाली ती 44 आणि 45 धावेचं टार्गेट ठेवलेलं आहे.
इनास पावल्या यायचं आहे का इथं? येस, अरविंदला देखील घेऊन या. सर्व मास्टर मनोरी मास्टर संघाच्या खेळाडूंनी इथं यायचं आहे. रॉय, आपण नंतर हे गाणं ऐकू. अगोदर आपण एक बर्थडे सेलिब्रेशन करणार आहोत अरविंद कोहली यांचं. इनास तो केक खोलून टाके ठेवा. बाई जा जरा मध्ये पुढे जा. अरविंद कोहली यांचा बर्थडे आहे बघा. ते बोलू शकत नाही, ऐकू शकत नाही, पण त्याचा आज आपण बर्थडे सेलिब्रेट करतोय. त्यांना 41 वर्ष पूर्ण झालेले आहेत. 42 म्हणजे त्यांनी पदार्पण केलेलं आहे. भाई जरा या खाली या. किरण या जरा, तुम्ही देखील खाली जायचंय. त्याला असं घेऊन सेलिब्रेशन. रॉय, आपलं बर्थडेचं गाणं जरा सिलेक्ट कर. थांब जरा इनास, बर्थडेचं गाणं काढतोय आपण. 1 मिनिट, जरा 1 मिनिट. कॅमेरामॅन बघा. इनास चालू झाल्यानंतर मला सांगा. हां हां, काढलंय त्यांनी गाणं. बघा, तो खेळाडू आहे, त्याला बोलता ऐकता येत नाही, पण त्याचा आज बर्थडे सेलिब्रेशन करतो. 42वं वर्ष त्याला पूर्ण आजपासून सुरू झालं. 41 पूर्ण. चला 1 2 3 आणि स्टार्ट. साठी क्लॅप. चला, आपले जे त्याचे सपोर्टर्स आहेत त्यांनी तो केक आणलेला आपल्या अरविंदच्या बर्थडेसाठी. थांबून बरोबर, जरा मॅच चालू होतोय. इनास जरा या साईडला घ्या केक. चला, सामना सुरू करायचा आहे.
कापून बरं. स्वप्नील काप तो केक अगोदर, सगळ्या कापा थोडं थोडं आणि भरून घ्या. चला सामन्याला सुरुवात करायची एका बाजूला. मायकेल यांनी जर हायट्रिक मारली तर षटकारांची, तर जेराल्ड यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस. पहिला चेंडू मोठा फटका मारलेला मायकेल याने, पण तो चेंडू जाणार नाही षटकाराकडे, कारण पांडुरंग याच्यासारखी भिंत उभी आहे, त्यांनी तो झेल पकडलेला आहे. आणि मायकेल इज गॉन इन फर्स्ट डिलिव्हरी. आज जो आपण 41वा वर्ष पूर्ण पदार्पण करतो तो अरविंद, त्याला बोलता येत नाही, ऐकता येत नाही, पण त्याची डोळ्याची पाळणं सांगत होते. खूप तो थोडासा भावणूक झाला. येस, खरंच त्याला ते जाणवलं गेलं की हा सेलिब्रेट खूप त्याच्या आयुष्यासाठी खूप यादगार म्हणून राहणार आहे. त्यासाठी परत एकदा माझ्याकडून ही सुद्धा आणि मंडळाकडून सुद्धा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आपण जाऊया मॅचकडे. येस, लास्ट मध्ये मालवणी संघाने सुद्धा डिफेंड केलं होतं, तर 1000 रुपये नाझिल डिसोजा यांच्याकडून देण्यात आलं होतं. या सामन्यात सुद्धा मालवणी बी मास्टर संघाने जर ह्या धावा डिफेंड केल्या तर नाझिल डिसोजा यांच्याकडून परत एकदा 1000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. काय प्रेम आहे क्रिकेटचं प्रेम. एखादा खेळाडू क्रिकेट खेळत आहेत आणि त्या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी नाझिल डिसोजा यांच्याकडून परत एकदा मालवणी बी मास्टर संघाला 1000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. परत एकदा जबरदस्त चेंडू, अफलातून चेंडू. काय सामना आपण बघितला होता, तो मात्र क्वार्टर फायनलचा सामना. दोन संघ आणि एक गाव यामध्ये जुळण झाली होती आणि त्यामध्ये जबरदस्त सामना जर बघितला गेला. मनोज सारखा एक गोलंदाज, फ्लिंग सारखा एखादा फलंदाज स्ट्राईकवर असताना 6 चेंडू आणि 7 धावसंख्येचे समीकरण होतं आणि काय सामना रंगला गेला होता. परत एकदा सायमन टू अरुण नंदू कदम. काय जबरदस्त गोलंदाजी करत आहे सायमन. आपल्या संघासाठी 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. 4 चेंडूमध्ये धावा जर बघितल्या गेले तर फक्त आणि फक्त 1 धावा दिलेली आहे आणि 1 गडी बाद करण्यात यशस्वी ठरलेला आहे. जबरदस्त सामनाबद्दल सेमीफायनलचा उपांत्य फेरीचा सामना म्हणून ओळखला जाणारा सामना आहे तो. मात्र काल दिवसापासून तर आज भाई काय सुरेख आयोजन आहे. जेवणाची व्यवस्था सुरेख आहे, नाश्ता वेळेवर आहे, चाय व्यवस्थित वेळेवर आहे. अशा भरपूर असे. परत एकदा लेस्टमच्या बाहेरचा चेंडू पंचांकडे अपील केलेले आहे. पंच बोलते मी आहे ना, घाबरू नकोस, वाईट करणार, आणि तो वाईट दिलेला आहे. मायकल झोलार ऐतोल्या प्लीज इकडे या. भाई तुमची वाट बघत आहेत. परत एकदा जबरदस्त चेंडू, कव्हर पॉईंटच्या फर्स्ट स्लिपच्या दिशेने चेंडू जात आहे. तिथे शतरक्षण देवेंद्र आहेत बटे मनोज. येस, काय झेल घेतला होता फ्लिंग पाटीलचा. मॅच विनिंग झेल पाहायला घेतला तर एखादा जर झेल सुटला असता, एखाद धाव रान आले असती तरी फ्लिंग पाटीलने सोडलं नसतं. पण फ्लिंग पाटीलचा झेल घेणं खूप महत्त्वाचं होतं आणि तो सामना पकडून ठेवला. देवेंद्रने झेल घेतला तर घेतला, पण तो सामना तिथे पकडून ठेवला आणि तो सामना आपल्या संघाला पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केला. परत एकदा त्याच पद्धतीने त्याच लयमध्ये जबरदस्त षटक पूर्ण होते. पहिल्या षटकाच्या अखेरीस फक्त आणि फक्त 3 धावा. जर बघितल्या गेल्या तर 44 धावा, 45 धावसंख्येचं लक्ष मला गोराई ए मास्टर संघासमोर ठेवलेलं आहे. मालवणी बी मास्टर 3 धावा झालेल्या आहेत. 45. जर हा सामना परत तुम्ही एखाद्या वेळी डिफेंड केला ना तर नाझिल डिसोजा यांच्याकडून परत एकदा तुमच्यासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक प्रशांत उर्फ जॅक मुलींसाठी आलेला आहे. चेंडू जर बघितला पंचांकडे अपील. पंच सांगतात की लेग स्टंपचा बाहेरचा चेंडू होता. इथे एक धाव काढली, दुसरी धावण्याचा प्रयत्नात गडी बाद होताना दिसत. नंदू कदम इज बॅक टू परफॉर्मन्स झालेला आहे. तोपर्यंत देऊया डीजेला संधी.
44 झाले ते 45चं टार्गेट आहे. इथं थोडं लेट दाखवलं त्याच्यामुळे. 45 रन्स टू विन. येस, 4 झालेत 4. आता 17 मध्ये 41 ची गरज आहे. 17 चेंडू आणि 41 काढायचे आहेत. बॅक टू स्वप्नील. येस, जर बघितलं गेलं तर पहिल्या षटकात फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या. या पहिल्याच चेंडूवर जर बघितलं गेलं तर मायकल झोलार, येस मायकल झोलार इज आलेले आहेत. एक जबरदस्त फलंदाज, अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो. गिन्नी केली जाते या फलंदाजाची. प्रशांत उर्फ जॅक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्या नावावर आहे. पंचांकडे अपील आहे. पंच आपल्या जागेवर स्थिर आहे. एक दुसऱ्यांवर पाहत आहेत की चेंडू कुठे लागलाय का. मात्र चेंडू जर बघितला गेला तर सेफ हँडमध्ये जर यष्टीरक्षकांकडे जाऊन विसावलेला आहे. परत एकदा प्रशांत उर्फ जॅक 17 चेंडू आणि 41 धावसंख्येची गरज आहे. परत मायकल यांना चेंडू जर बघितला गेला तर खेळपट्टीवर थोडासा खाली राहिलाय. यष्टीरक्षकांना सापडला तर नाही आहे. त्यांना बॅकअपही सुद्धा झाले नाही. देवेंद्र आणि जबरदस्त एफर्ट, जबरदस्त शतरक्षण केलेलं आहे. मात्र 3 धावा काय रोखू शकत नाही. 3 धावा काय रोखू शकत नाही. आणि या 3 धावसंख्येने संघाला जर बघितलं गेलं धाव फलकावर जाऊन धाव पोचलेला आहे तो मात्र 7 या धावसंख्येवर 2 गडी बाद. गोरा ए मास्टर संघ 45 धावसंख्येचं लक्ष घेऊन मैदानात दाखल झालेला आहे. मायकल ऐथोला इज बॅक टू पवेलियन झालेला आहे. तसंच अरुण कदम सुद्धा इज बॅक टू पवेलियन झालेला आहे. 2 गडी बाद. नंदू कदम ही इज बॅक टू पवेलियन. परत एकदा प्रशांत उर्फ जॅक परत लेग स्टॅम्पला भिरकावून दिलेला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. तिकडे पांडुरंग बघणे इथे आहे आणि तोपर्यंत मला वाटतं एकच धाव. काय जबरदस्त शतरक्षण. पोलार्ड अजून आहे. वरून आवाज येतोय की धावा रे धावा, पण नाही. मायकल आणि सॅल्वेन इज ट्रेजवर आहे, अजूनही क्रीजवर आहेत. काय सामना बघायला भेटणार आहे. अगोदरचा सामना तर आपण बघितला, खूप त्याच्यामध्ये रंग निर्माण झाले होते. परत एका धावांचं रूपांतर 2 धावमध्ये मनोज यांच्याकडून थोडीशी मिसफिल्डिंग होताना दिसत आहे. आणि ते 1-2 नाही तर तिसरे धावण्यासाठी प्रयत्न आणि तिसऱ्या धावण्याचा मोहबदल्यात बॅक टू पवेलियन झालेला आहे तो मात्र मायकल झोलार. बॅक कम ऑन डीजे. येस, करण पांडुरंगी यांच्याकडून जर 500 रुपयांचं पारितोषिक 3 बॉल 3 षटकारासाठी. आणि ते मनोज यांच्याकडून मिसफिल्डिंग झालेले आहे. येस, मेलबॉर्न यांच्यासाठी मला वाटतं पारितोषिक आलेलं आहे. हॅट्रिक जर आता 12 मध्ये 31 ची गरज आहे. 12 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. ब्रायन थोडा आता डीजे कमी वाजवत जा, कारण आपल्याजवळ आता वेळ खूप कमी आहे. सेमीफायनल आणि फायनलचा सामना आहे. त्याला तिसऱ्या शतकासाठी गोलंदाज लवकर निवडायचं आहे, कारण जो सूर्यप्रकाश आहे थोडं अंधुक होत चाललेलं आहे. येस, परत एकदा पांडुरंग बघणे इज आलेले आहेत. अगोदरच्या सामन्यात थोडेसे महागडे षटक हाताळलं होतं. 21 धावसंख्येची गरज असताना मला वाटतं 14 धावा खर्च केल्या होत्या या गोलंदाजाने. आणि शेवटच्या क्षणात 7 धावसंख्येची गरज असताना काय मनोज याने गोलंदाजी केली होती. अफलातून गोलंदाजी. करण पांडुरंगी यांच्याकडून जर मेलबॉर्न यांच्यासाठी पारितोषिक आलेलं आहे. 3 बॉल 3 षटकार ठोकले तर 500 रुपयांचं पारितोषिक करण पांडुरंगी यांच्याकडून देण्यात येणार आहे. हा सामना जर मालवणी मास्टर संघाने डिफेंड केला तर नायझल डिसोजा यांच्याकडून परत जबरदस्त चेंडू. पंचांकडे अपील फलटावून लावलेले आहे. मात्र लेग बायच्या स्वरूपात एकदा जबरदस्त चेंडू. अगोदरच्या सामन्यात थोडेसे महागडे षटक हाताळलं गेलं होतं. कमबॅक करणं जाणत आहेत.
कमबॅक कसं करायचं हे मालवणी संघाने आज आपल्याला या मॅग्निफिसंट क्लुएमच्या ग्राउंडवरती दाखवलेलं आहे. एक ताकदवान संघ मालवणी ए मास्टर संघाला पराभूत करून सेमीफायनलमध्ये दाखल झालेला आहे. सहजपणे सेमीफायनलमध्ये दाखल होता येत नाही, त्यासाठी परिश्रम आणि परत बघता धावचीच्या स्वरूपात बॅक टू पवेलियन झाले मेलबॉर्न. येस इट इज ए सॅव्हिओ केनी उर्फ पोलार्ड ह्या फलंदाजाची सर्व वाट पाहत होते. अगोदरच्या सामन्यात ही एक मला वाटतं सर्वाहून उच्चांक षटकार आपण पाहायला गेला, तो मात्र कंपाऊंडच्या दिशेने षटकार खेचला गेला होता. तोच सॅव्हिओ केनी उर्फ पोलार्ड इकडे आलेला आहे. आता बघूया मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार. दोन्हीही खेळाडू क्रीजवरती आहे आणि सामना आता जिंकायचा आहे. फायनलमध्ये जर प्रवेश करायचा असेल तर चांगली फलंदाजी करावी लागेल. परत एकदा विकेट करण्याचा प्रयत्न सॅव्हिओ मनोज तिकडे आहे आणि आत्ता काय झेल सोडला नाही आणि बॅक टू पवेलियन झालेला आहे तो मात्र सॅल्वेन. बघा जग थोडंसं अवघड होताना दिसत आहे. 8 चेंडू आणि 29 धावसंख्येचे समीकरण येऊन पोहोचलेलं आहे आणि थोडंसं सॅव्हिओ केनी उर्फ पोलार्ड यांना स्ट्राईक रोटेट करावी लागणार आहे, कारण त्या फलंदाजाकडे ताकद आहे, कुवत आहे, षटकार चौकारांची अथेजबाजी करू शकतो. पांडुरंग तो यस जबरदस्त चेंडू समीकरण पहा. थोडासा सामना आपल्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न करत आहेत ते मात्र पांडुरंग बगणे मालवणी मास्टर संघामधून जबरदस्त कामगिरी. अगोदरच्या सामन्यात फलंदाजीही अफलातून केली होती आणि आता 7 चेंडू आणि समीकरण पहा 29. यस परत निर्धाव चेंडू. आता समीकरण आला आहे 6-29. मनोज सर बोलतायत की हा फलंदाज एखादा 6 षटकार ही मारू शकतो. या कुवत आहे या फलंदाजाकडे. तोपर्यंत देऊया डिझेला संधी. पोलार्ड पहिल्या चेंडूवर या सामन्याचं डिपेंड असेल, अवलंबून असेल. पहिला चेंडू जो टाकील त्याच्यावर डिपेंड असेल. बॅक टू स्वप्नील. यस सर, बघितलं गेलं तर या सामन्यासाठी आजच्या दिवसातील उत्तुंग आयस 5 चेंडू आणि 29 धावसंख्येची गरज आहे आणि 6 चेंडू 29 आणि हा सामना जिंकवला तर करण पांडुरंगी यांच्याकडून तब्बल रक्कम 5,000 रुपयांचं पारितोषिक सर्वांच्या नजरा ठेपलेला आहे. मनोज एक जबरदस्त गोलंदाज आहे. पहिला चेंडू लाफ केलेला आहे, हवेत चेंडू जातो, क्षेत्ररक्षण तिकडे आहे. एक धाव काढले, दुसऱ्या धावण्याचा प्रयत्न असणार आहे आणि इथे दुसरी धाव ही सहजपणे कंप्लीट करण्यात यशस्वी ठरतोय. जसा हवा होता तसा फलंदाजाच्या बॅटीत चेंडू आला नाही आहे, त्या कारणात चेंडू थोडासा हलोवर लो पद्धतीने चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू गेलेला आहे. आता समीकरण पहा 5 चेंडू आणि 27 धावा. प्रत्येक चेंडूवर एखाद्या चौकार षटकारांची अतिशबाजी करावी लागेल. मनोज टू सॅव्हिओ केनी उर्फ पोलार्ड. बिग हिट केलेला आहे, हवे चेंडू जातोय सीमा रेखा पार, जात षटकार. कम ऑन डीजे.
सर थँक्यू डीजे. या फलंदाजाकडे कुवत आहे, त्या कुवतेचा पुरेपूर यूज करत असताना दिसत आहेत. जबरदस्त षटकार पाहायला गेला. परत एकदा मनोज राईट आर्म ओव्हर द विकेट मारा खेळण्यासाठी सज्ज. पॉलॉट परत एक बिग हिट केलेला आहे आणि जातोय नाही ऑफलातून मॅच विनिंग शतरक्षण असणार आहे. मॅच विनिंग शतरक्षण असणार आहे. जबरदस्त काय पहा शतरक्षण आहे. एखादा षटकार गेला असता एकच धाव एकच दुसऱ्याच आवडायला पेद्रू जबरदस्त शतरक्षण. यस जबरदस्त शतरक्षण पाहायला गेलं. पांडुरंग बगणे जेमसी आलेले आहेत. आता समीकरण आहे 3 बॉल 20. षटकार 3 बॉल 3 ठोकले तरीही सामना थोडस वर्चस्व निर्माण आहे. तो मात्र हा सामना जर डिफेंड केला तर नायझेल डिसोजा यांच्याकडून 1000 रुपये मालवणी बी मास्टर संघाला. बरोबर जबरदस्त चेंडू कम बॅक करणं जानता हूं असं मनोज दाखवताना एक टायटॅनिक स्पोर्ट्स दाखवताना दिसलेला आहे. आणि त्याच मोबदल्यात जर बघितलं गेलं तर हा चेंडू निजाव. आता समीकरण 2-20 वर आलेलं आहे. तसंच मनोरी मास्टर संघाचे संघनायकाने येथे नाणेफेकीसाठी यायचं आहे. मनोरी संघाने हे सुद्धा रेडी राहायचं आहे. काय सामना पाहायला भेटतोय. मनोज आजचा मॅच जर बघितला गेला तर हिरो म्हटलं जाईलच, कारण मालवणी हे मास्टर संघाला रोखू शकण्याचं काम ते फक्त एकच खेळाडू आहे. इथं बघितलं तर जो षटकार वाचवला पांडुरंग बगणे यांनी, तर त्याच्यासाठी देखील नायझील यांनी त्यांना 500 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. ते सामना संपल्यानंतर घेऊन जायचं. काय जबरदस्त एफर्ट होतं ते, आणि त्याच सामन्यामुळे तर सामना जिंकलेला असं म्हणावं लागेल. मालवणी संघ कॉंग्रॅच्युलेशन. मालवणी संघ प्रथमच फायनलमध्ये आलेले आहेत काही वर्षामध्ये. त्यांना पुन्हा एकदा आपण